दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते। दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या। याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम हे आम्ही सगळेजण करू। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणाने मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो। सन्मान्य गिरीश भाऊंचे, सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय श्रीराम। धन्यवाद। यानंतर